જય સેવાલાલ ટીજી બંજારા વ્લોગ એ ચેનલમાં તમારું સ્વાગત છે. તો આજનો સ્પેશિયલ વિડીયો શ્રી ક્ષેત્ર મહાકાલી સંસ્થાન કાસોલાદેવ શ્રી શ્રી મહર્ષિ માતંગ ઋષિ આશ્રમ નંદલાલ ગોરક્ષચંદ કાસોલાદેવ દ્વારા આયોજિત પ્રાણ પ્રતિષ્ઠા સોહળા મહાકાલી મૂર્તિ સ્થાપન હેવાળ છે. તો પ્રમુખ પાहुणे કરંતાણી સંજય ભાऊ રાઠોડ ઇન્દ્રનીલ નાઈક इंदुरो આગમનીમાં આજરો પ્રોગ્રામ સંપન્ન હેદો છે. તો સંજય ભાऊरो આગમન હેગો છે. તો આથી આપણો બ્લોગ સ્ટાર્ટ કરા. नितीनजी भुकला, सुनील भाऊ धाबेकर. हा एक धार्मिक सोहळा आहे, हा धार्मिक उत्सव आहे. की आपण सगळ्यांना विनंती राहील की आपण साधू संतांना मंचावर बसवावं. या ठिकाणी वेळेचे बंधन पाळता मी या ठिकाणी स्वागत गीतासाठी निमंत्रित करतो आहे मोहिनी दौलत राठोड यांना. साधू संत महंतावर बसतील. काली मातेची प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. तेव्हा गजानन माऊलींची स्वतःची अशी इच्छा आहे, मी या कार्यक्रमाचा आयोजक आणि मी या कार्यक्रमाचा संयोजक असल्याने मान्यवर मंडळींचं स्वतः स्वागत करणार आहे. मी आता नाम उल्लेखित केलेल्या सर्व मान्यवर मंडळींचे स्वागत गजानन माऊली करणार आहे. मी सेवकांना विनंती करतो की आपण शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ पोहोचवावे. सर्व सन्मान्य मंडळींचे ते स्वागत करणार आहेत. आदरणीय गजानन माऊली. आजचे युग हे विज्ञानाचं युग आहे, पण विज्ञानाला श्रद्धा आणि अध्यात्माची जर जोड असली
तर ते कल्याणकारी ठरतं. कारण कल्याण करण्यासाठी डोकं शांत लागतं, मन शांत लागतं, मन हे स्थिर असावं लागतं. म्हणूनच या ठिकाणी एक श्रद्धेचं ठिकाण म्हणून मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे, काली मातेचं मंदिर. आणि या ठिकाणी काली मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. गजानन माऊलीच्या प्रयत्नाने हे सर्व या ठिकाणी संपन्न होत आहे. कृष्णशिला दगडापासून निर्मित महाकाली मातेची मूर्ती या ठिकाणी स्थापन झाली आणि प्राण प्रतिष्ठा सुद्धा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आपण या ठिकाणी मंदिराच्या माध्यमातून श्रद्धेच्या ठिकाणामधून भय दूर करणे, मनोबल वाढविणे, दया करुणा प्रेम निर्माण करणे हे कार्य माऊली करीत आहेत. मी परत विनंती करतो माऊलींना की सन्मान्य मंडळींचं आपण स्वागत करा. आपण सर्व सन्मान्य संत आहात म्हणताय, मी नाम उल्लेख करू इच्छित नाही. डॉक्टर दरेकर आणि सर्व सेवक मंडळी हे सर्वांचे स्वागत करतील. या पुसद नगरीच्या लगतच असलेलं कार्लादेव, त्यानंतर आता हे नव्यानं इथं गेल्या सन 2009 पासून श्री क्षेत्र महाकाली संस्थान आणि श्री श्री महर्षी मातंग ऋषी आश्रम धर्मपीठ कासोळादेव हे सुद्धा एक धर्मपीठ इथे कार्यरत आहे. अखंड कृष्णशिळेतून माता भगवती कालिका माता हिची अखंड शिवेतील एक मूर्ती इथं प्राणप्रतिष्ठा होत आहे. या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर भक्तगण यांच्या साक्षीनं इथं प्राणप्रतिष्ठापना संपन्न झालेली आहे. या संस्थेचे सर्व आणि या संस्थांना संचालन करणारे माऊली गजानंद महाराज यांच्या पुढाकाराने पूर्वी तिवरंग येथे भगवती काली मातेची लहान मूर्ती ही भक्तिभावानं त्यांनी तिथं स्थापित केली होती. त्यानंतर सन 2009 मध्ये कासोळा येथे या ठिकाणी महाराजांनी येऊन भगवती चरणी सेवा दिली. त्यानंतर सन 2006 मध्ये इथे काली मातेच्या मूर्तीची स्थापना झाली आणि हळूहळू हे संस्थान आणि महाराजांचे पूर्ण कृपादृष्टी या भागात भक्तगणांचा आधार, त्यावर हे संस्थान पुढे जाऊ लागलं. अशा या संस्थांच्या संपूर्ण सहयोगानं आणि भक्तगणांच्या आधारानं माऊली गजानंद गुरु महाराज यांनी केवळ काली मातेचीच पूजा अर्चना या यज्ञ यामध्येच वेळ न देता संस्थांच्या वतीनं अनेक धार्मिक कामं कासोळादेव येथेच नाही तर हिंदुस्थानात भ्रमण करून केलेले आहे. श्री गजानंद माऊली हे तत्परतेनं कासोळा देवती या परिसराला विकसित करण्यासाठी खर तर त्यांचा तो मतदारसंघच आहे. त्याच्यामुळे नक्कीच या ठिकाणी इंद्रनील भाऊ खऱ्या अर्थानं या परिसराचा एक डीपीआर तयार करून या डीपीआर ला मान्यता ते स्वतः देतील, कारण ते स्वतः मंत्री आहे खात्याचे. हा विश्वास या ठिकाणी मला आहे. आज या स्थळाच्या आजूबाजूला जर आपण पाहिलं तर आताच बाबूसिंग महाराज बोलताना बोलले की पुसद तालुक्यामध्ये पूर्वी एक मूर्तीची स्थापना झाली होती आणि शक्ती त्या ठिकाणी होती. मला सुद्धा आज या ठिकाणी वाटते की हे स्थळ सुद्धा आपण पाहिलं तर माऊरगड या ठिकाणी बाजूलाच आहे, पोरादेवी संत सेवालाल महाराजाचं स्थळ सुद्धा बाजूलाच आहे. आणि शेवटी हे धार्मिक स्थळ असताना सुद्धा खरं महत्व या ठिकाणी असं आहे की हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेबांची ही भूमी आहे. वसंतराव जाधव आहे आणि नक्कीच ते माझे सहकारी आहेत. त्यांना मी तुमच्यासाठी एक इथं घेऊन येईन किंवा त्यांना हा प्रस्ताव मंजूर करून त्यांच्या हाताने आपण भूमिपूजन करायला सुद्धा लावू असं मला वाटते. फक्त आपण प्रस्ताव दाखल करा. या ठिकाणी धार्मिक स्थळासोबत माऊलींचं जे कार्य मी पाहिलं तर ते गोरक्षण आणि गोसंवर्धनाचं आहे आणि हे कार्य आज समाजासाठी अतिशय प्रेरणादायी आहे.
गोमातेचं महत्व आज आपल्या सर्वांना सांगायची गरज नाही. पर्यावरण संरक्षण, संस्कृती संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी अशा वेगवेगळ्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं हा परिसर या ठिकाणी आहे. आणि म्हणून आज प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मी तर साक्षीदार आहे, परंतु शिंदे साहेबांची खास करून फार इच्छा होती. माननीय मुख्यमंत्री आणि शिंदे साहेब हे दोघेही या कार्यक्रमाला येणार होते. जेव्हा माऊली नागपूरला त्यांना निमंत्रण द्यायला आले, या ठिकाणी मंत्री महोदय संजय राठोड साहेब, मंत्री महोदय इंद्र नाईक साहेब, महंत बाबूसिंग महाराज, सर्व आजी आमदार, माजी आमदार, साधू संत आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात। या ठिकाणी मी परमपूज्य समर्थ सद्गुरू श्री गजानंद माऊली आणि भक्त परिवाराच्या वतीने आपले जाहीर आभार मानतो। धन्यवाद। समर्थ सद्गुरू गजानन माऊली की। प्रमुख पाहुणे आपले निघणार आहेत, त्यांना रस्ता मोकळा करून द्यावे। जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटं जर तुम्ही जागेवर थांबले तर सर्व प्रवास सुखकर होईल।